महाराष्ट्रातल्या एका 70 वर्षीय महिलेवर जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ही महिला एप्रिल महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये गेली होती आणि त्यावेळी ही घटना घडली। या प्रकरणी अनंतनागमधील न्यायालयानं आरोपी स्थानिक रहिवासी झुबैर अहमदला जामीन देण्यास नकार दिला। आपल्या कुटुंबासोबत फिरायला आलेल्या 70 वर्षीय महिलेच्या हॉटेल रूममध्ये हा आरोपी शिरला। ती एकटी असल्याचं पाहून ब्लँकेटने तिचा गळा आवळला, तिच्यावर अत्याचार केले आणि खिडकीतून पळ काढला। यामध्ये ही ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाली होती। दरम्यान ही घटना समाजाच्या विकृत आणि आजारी मानसिकतेचं प्रतिबिंब आहे, असं मुख्य सत्र न्यायाधीश ताहिर खुर्शीद रैना यांनी आरोपीला जामीन नाकारताना म्हटलंय। तसंच आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद या न्यायालयाच्या न्यायिक विवेकावर प्रभाव पाडण्यासाठी पुरेसा वाटत नाही। न्यायालयानं अशा भयानक हल्ल्यातील आरोपीला सोडल्यानं चुकीचा संदेश जाईल, असंही त्यांनी नमूद केलंय। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। गणेश, प्रज्ञा, यामधील न्यायाधीशांनी या प्रकरणातील खंतही व्यक्त केली आहे की ज्या काश्मीरमध्ये पर्यटक व्यक्ती आनंदाचे क्षणासाठी येतो त्या काश्मीरमध्ये अशा प्रकारची घटना घडून येणं हे दुर्दैवी आहे आणि या क्रूर मानसिकतेसंदर्भात त्यांनी आपला असंतोष त्यांनी व्यक्त केला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की या आरोपीला जामीन देण्याचं कारणच नाही, कारण ह्या व्यक्तीने जे कृत्य केलेलं आहे त्याने पूर्णतः मानसिकता त्याची जी आहे त्याला पाहता याला जेलमध्येच ठेवलं पाहिजे। प्रामुख्यानं ह्या 70 वर्षीय महिलेवर बलात्काराचा आरोप झाला एप्रिलमध्ये। त्यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आणि यानंतर या आरोपीला अटक करण्यात आली। अटक केल्यानंतर त्याने जामीन अर्ज यामध्ये समोर आणला आणि त्या जामीन अर्ज सुनावणीच्या वेळेला न्यायाधीशांनी एक कठोर शब्द त्यांनी समोर आणलेले आहेत। त्यांनी दुःखही व्यक्त केलं आणि संतापही व्यक्त केला की ज्या काश्मीरमध्ये फक्त काश्मीर हे एक पॅराडाईज म्हणून पाहिलं जातं, ज्या काश्मीरमध्ये लोक येतात त्या काश्मीरमध्ये पर्यटकांसोबत अशा प्रकारची घटना घडणं हे दुर्दैवी आहे आणि राग आणणारी आहे। ज्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले पर्यटक मारले गेले त्याच पहलगाममधली घटना असल्यामुळे याला आता प्रचंड राग या घटनेसंदर्भातला व्यक्त होतोय। स्थानिक नागरिकाला अटकही केली गेली आहे, पण फक्त मैदानं, चांगली डोंगरं, नदी हे दाखवून काश्मीरला, त्या काश्मीरियतला मान मिळणार नाही असं स्वतः न्यायाधीश म्हणतायत। माणसांनी आणि काश्मीरच्या नागरिकांनी या अतिथींना देव समजलं पाहिजे आणि अशा प्रकारचे कृत्य हा एक दाग आणणारा आहे आणि बरोबर आहे गणेश। त्यामुळे फक्त काश्मीरियत महत्वाची नाही तर पर्यटकांप्रती असलेली नियत सुद्धा तेवढीच महत्वाची आहे, असं न्यायाधीशांनी आपल्या या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे। गणेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।